जाऊयात, पालघरचे नेते काशीनाथ चौधरी सध्या बोलतात। व्हॉट्सअप ग्रुपवरती सगळ्या गाण्याने कमेंट देत आहेत। आमचं जगणं मुश्किल केलेलं, माझ्या मुलांचं ठीक आहे, माझं व्यक्तिगत मी सगळं फेस केलं असतं। मी अत्यंत संघर्षातून आलेला कार्यकर्ता आहे, अत्यंत प्रामाणिकपणाने काम करतोय, परंतु या राजकारणासाठी माझं अख्खं राजकीय करिअर उद्ध्वस्त झालं तरी चालेल, परंतु यामध्ये माझे कुटुंब, माझी मुलं भरडली जात आहेत। मी सगळ्यांना हात जोडून विनंती करतोय की या अत्यंत संवेदनशील अशा विषयामध्ये मी त्या महंत साधूंना, जे पूजनीय आहेत, आमचं दैवत आहे, त्यांना पोलिसांच्या विनंतीवरनं मी वाचवायला गेलो आणि जर एखाद्या अशा अडचणीच्या ठिकाणी कोणाला मदतीसाठी गेलो आणि तो गुन्हा असेल तर मी त्यांना मदतीसाठी गेलो होतो आणि याच्यामध्ये माझं कुटुंब भरडलं जातंय। मी खरंच मनापासून सगळ्यांना विनंती करतोय की याच्यामध्ये प्रचंड मानसिक त्रास होतो, राजकारण एका बाजूला, परंतु इथे माझं कुटुंब भरडलं जातं। एवढीच माझी विनंती सगळ्यांना आहे, कृपया याच्यामध्ये वेगळा रंग देण्याचा कोणी प्रयत्न करू नये। माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की याला वेगळा कुठला रंग देण्याचा प्रयत्न करू नये। धन्यवाद। आपण जो भाजप प्रवेश केला या भाजपकडून किंवा संघ करून आपल्यावर टीका होते, मग आपण दबावात्मक भूमिका घेऊन प्रवेश केला का, असाही तुम्हाला विचार करतो? माझ्यावर कुठलाही दबाव नाही आणि या सगळ्या राजकीय आरोप प्रत्यावरती मला कुठलंही स्टेटमेंट द्यायचं नाही। तुम्ही ज्यावेळेस भाजपामध्ये पक्षप्रवेश केला होता, कारण सुरुवातीला भाजपाने तुम्हाला आरोग्याच्या केंद्रामध्ये विभाग केला आहे आणि पुन्हा भाजपामध्ये पक्षप्रवेश केल्यानंतर नेमकी तुमची कुणासोबत चर्चा झाली होती आणि त्यावेळेस या सर्व प्रकरणाचा संदर्भ कुठेतरी तुम्हाला विचारला गेला होता? त्या भाजप पक्षप्रवेशाच्या वेळेस स्थानिक भाजपाच्या नेतृत्वाशी माझी चर्चा झाली होती आणि त्या प्रकरणाशी काही संबंध नव्हता। त्यावेळेसचे आरोपांबद्दल माझं काही म्हणणं नाही आणि मी कुठल्याही दबावामध्ये हा पक्षप्रवेश केलेला नाही। मी स्वखुशीने मी माझ्या पूर्ण विचारांती तो पक्षप्रवेश केलेला। माझी पुढची भूमिका काय नाही, माझी भूमिका हीच आहे की जे माझे या प्रकरणाशी थेट गुन्हेगार म्हणून संबंध जोडला जातोय आणि त्याचा माझ्या आता कुटुंबावरती प्रचंड विपरीत परिणाम होतोय। माझ्या मुलांना शाळेत जाणं मुश्किल झालेलं आहे। माझ्या मुलाला कॉलेज सोडणं, आता त्याला कॉलेज सोडावं लागतं, त्याला हॉस्टेल सोडावं लागतंय। आमच्या राजकारणाचा त्याचा काय संबंध आहे आणि तो मुंबईला राहतोय। एवढं वाईट एखाद्या बापाबद्दल जर मुलाला त्याची तिथं 150 किलोमीटर आहे, 17 वर्षाचा, अजून तो सज्ञान नाही आणि अशा मुलाला जर त्याच्या बापाबद्दल, त्याचे मित्र त्याच्याशी कोणी बोलायला तयार नाही, काय अवस्था असेल बाप म्हणून माझी? आयुष्यभर मी ते तसंच घेऊन फिरणार का? आता ही लढाई माझी माझ्या मुलांसाठीच आहे, राजकारण एका राहिलं बाजूला। त्यामुळे राजकीय भूमिकेबद्दल मी इथं बोलायला आलेलोच नाही। माझी कौटुंबिक पार्श्वभूमी, माझ्या कुटुंबाला होणारा त्रास हे मांडायला मी इथं आलेलो आहे। आपण जेव्हा प्रवेश केला तर वरिष्ठांची वगैरे माझं या जिल्ह्यातल्या भारतीय जनता पक्षाच्या जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांशी माझी चर्चा झाली होती आणि मी त्यांच्या सांगण्यावरून मी पक्षप्रवेश केला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।